औरादवी शहर में 31 जुलाई को निर्मित एक वेल इक्विप्ड वेटरनरी सेंटर का पूर्व मंत्री और विधायक प्रभु चौहान ने उद्घाटन किया। इस अवसर पर संबोधित करते हुए प्रभु चौहान ने कहा कि बेजुबान जानवरों को भी स्वास्थ्य सेवा मिलनी चाहिए, इस आशा के साथ कि उनकी रक्षा की जानी चाहिए। जब मैं पूर्व में पशुपालन मंत्री था तो मैंने औरादवी में एक उच्च तकनीक पशु अस्पताल बनाने के लिए अनुदान प्रदान किया और काम शुरू किया। उन्होंने कहा कि अब काम पूरा हो चुका है और एक खूबसूरत पशु अस्पताल बनकर तैयार है। 3.5 करोड़ के अनुदान से बनने वाले हाईटेक पशु उपचार केंद्र में पशुओं के लिए अच्छी लैब, ऑपरेशन थिएटर, एक्सरे समेत मवेशियों के इलाज की सभी जरूरी सुविधाएं होंगी। उन्होंने बताया कि इस पशु अस्पताल से तालुके के किसानों को काफी मदद मिलेगी। इस उद्घाटन कार्यक्रम से पहले गायों की पूजा की गई, उसके बाद पशु उपचार केंद्र का उद्घाटन किया गया। प्रभु चौहान ने कहा कि मूक पशुओं की स्वास्थ्य समस्याओं का भी इलाज किया जाना चाहिए। उन्होंने कहा कि वो इसी आशा के साथ काम कर रहे हैं कि गाय समेत सभी मवेशियों की रक्षा हो और पूर्व में पशुपालन मंत्री रहते हुए उन्होंने इस दिशा में कई काम किए हैं। क्षेत्र के लोगों के आशीर्वाद से सेवा संभव हो सकी है। उनकी अपेक्षा के अनुरूप मैं औरादवी विधानसभा क्षेत्र का सर्वग्राही विकास करने के लिए कड़ी मेहनत कर रहा हूं और कहा कि हेडगापुर गांव में शीघ्र ही पशुधन प्रजनन एवं कृषि प्रशिक्षण केंद्र का भी निर्माण कराया जाएगा। सीपेट सेंटर का काम भी शुरू किया जाएगा। तदनुसार निर्वाचन क्षेत्र में अंबेडकर, मुरारजी देसाई, कित्तूर रानी चेन्नम्मा आवासीय विद्यालयों का निर्माण किया गया है। सड़क, पेयजल आपूर्ति सहित आवश्यक बुनियादी ढांचा उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने कहा कि जनता की मांग के अनुरूप सभी प्रकार के विकास कार्य किए जा रहे हैं। पशु संजीवनी एम्बुलेंस, पशु कल्याण हेल्पलाइन सेंटर, गोवंश संरक्षण के उद्देश्य से पूर्व में शुरू की गई गौशालाओं के निर्माण समेत कई समस्याओं से किसानों को जूझना पड़ रहा है। उन्होंने सरकार से पिछली सभी परियोजनाओं को शुरू करने का आग्रह किया। इस अवसर पर औरादवी एपीएमसी के अध्यक्ष डोंडीबा नराटे, सागर पाटिल कोडूर, पशुपालन सहायक निदेशक डॉक्टर फहीम कुरैशी, नेता सुरेश भोसले, शिवाजी राव पाटिल मुंगनाला, शिवाजी राव काले, रंगाराव जाधव, शिवानंद वड्डे, बसवराज पाटिल, शिवराज अलमाजे, किराबा पवार, खांडोबा कांगटे, संतोष पोकलवार, संजू वाडियार, शिवकुमार पंचाला, सागर पाटिल, विनायक जगदले, बाबूराव तुरणवाड़ी, अशोक अलमाजे, योगेश पाटिल, प्रदीप पवार, रविंद्र रेड्डी, सचिन बिरादर, गणेश कारेगावे, प्रवीण कारबारी, भारत कदम, राजेंद्र माली, सुजिता राठौड़ और अन्य पशुपालन विभाग चिकित्सा अधिकारी, नेतागण एवं जनता उपस्थित थे। औराद से केपी न्यूज के संवाददाता अनिल पाशा की रिपोर्ट। औराद पಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಹೈಟೆಕ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಪಶು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಟ್ಟಡ ನಾನು ಈಗ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। 3.5 ಕೋಟಿ ಹೆಚ್ಚು ಬೆಲೆ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ, ಭವ್ಯ ಕಟ್ಟಡ ಇದೆ। ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣಿಗೆ ಸೇವೆ ಸಲುವಾಗಿ, ಗೋಮಾತಾಗ ಸೇವಾ ಸಲುವಾಗಿ ಏನೇನು ಫೆಸಿಲಿಟಿ ಬೇಕು, ಯಾವ ಥರ ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಡೆಲಿವರಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಉಪಲಬ್ಧ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಒಂದು ಎಕ್ಸ್ರೇ ರೂಮ್ ಇದೆ, ಡಾಗ್ ರೂಮ್ ಇದೆ, ಕ್ಯಾಟ್ ರೂಮ್ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಮೆಡಿಷನ್, ಸರ್ಜರಿ, ಗ್ಯಾನಿಕ್, ಲ್ಯಾಬ್, ಆಪರೇಷನ್, ಡೆಲಿವರಿ ಎಲ್ಲ ಸುವಿಧೆಯಲ್ಲಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಹಾಗಾಗಿ ಇದು ಭಾಳ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ, ಖುಷಿ ಇದೆ। ನಮ್ಮ ಪ್ರಾಣಿಗೆ ಸೇವೆ ಆಗಬೇಕು, ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಗೋಮಾತಾ ಕಸಾಯಖಾನ ಹೋಗಬಾರ್ದು, ಅವರೆಲ್ಲ ಸೇವೆ ಆಗುವಂತ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಮುಂದೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಇದೆ। ಮುಂದೆ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮುಂದೆ ಕಮಾನಗರ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಒಂದೇ ಸಂಕಲ್ಪ, ಹೆಡ್ಗಾಪುರ್ನಲ್ಲಿ ಜಾನುವಾರು ತಳಿ ಸಂವರ್ಧನ ಕೇಂದ್ರ ಕೂಡ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ। ಆಮೇಲೆ ಭಾಳ ಬೇರೆ ಬೇರೆ ತಳಿ, ದೇವನಿ ತಳಿ ಆಗಲಿ, ಕರ್ನಾಟಕ ತಳಿ ಆಗಲಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ತಳಿ ಒಂದು 10 ತಳಿ ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಮುಂದೆ ನಮ್ಮದು ಒಂದೇ ಸಂಕಲ್ಪ ಇದೆ, ಅವರದ್ದು ಕಮಾನಗರು ಸಂಪೂರ್ಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು, ವಿಕಾಸ ಆಗಬೇಕು, ಜನರಿಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು, ಸರ್ಕಾರ ಸವಲತ್ತೆಲ್ಲ ಸಿಗಬೇಕು, ನಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪ ಇದೆ। ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಏನೇನು ಸ್ಕೀಮ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಪುಣ್ಯಕೋಟಿ ದತ್ತ ಯೋಜನೆ, ನಾನು
ಸರ್ಕಾರಿ ಎಂಪ್ಲಾಯೀಸ್ ಕಡೆಯಿಂದ ಬೆಳಬಡಿ ಸಂಸ್ಥೆ ಕಡೆಯಿಂದ 77 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಜಮಾ ಮಾಡಿಸಿ ಗೋಶಾಲೆಗೆ ನೇರವಾಗಿ ಡಿಪ್ಯೂಟಿ ಮುಖಾಂತರ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸರ್ಕಾರ ಬಂದಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಪ್ರಾಣಿ ಸಹಾಯವಾಣಿ ಕೇಂದ್ರ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ರೈತರಿಗೆ ಏನು ಭೀ ಕೆಲಸ ಇದ್ದರೆ ರೈತರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ಸಿಗಬೇಕು ಅಂದರೆ ಪ್ರಾಣಿ ಸಹಾಯವಾಣಿ ಫೋನ್ ಮಾಡಬೇಕು. ಕ್ಲೋಸ್ ಪಶು ಸಂಗೋಪನೆ, ಪಶು ಸಂಜೀವನಿ ಮೊನ್ನೆ ಅಂಬುಲೆನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಈ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ. ಈ ಥರ ಈ 1.5 ವರ್ಷ ಸರ್ಕಾರ ಬಂದಮೇಲೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣಿ ಸೇವಾಯಕು ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರೆ. ಅವರಿಗೆ ಶಾಪ್ ಆಗುತ್ತೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಅವ್ರ ಕಂಟ್ರೋಲ್ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಅವ್ರು ಏನು ಮಂತ್ರಿ ಕಂಟ್ರೋಲ್ ಇಲ್ಲ, ಸರ್ಕಾರ ಕಂಟ್ರೋಲ್ ಇಲ್ಲ, ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಈ ಸಿರ್ಫ್ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ. ಸಿರ್ಫ್ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಬೇಕು, ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಅವ್ರ ಕೆಲಸ. ನಾವು ಸೇವಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ 1 ವರ್ಷ ಆಯಿತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದೆ. ಸರಿಯಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ನಾನು ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಒಂದು ದನ ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾನು ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ಹೋಗಿ ರಿಪೋರ್ಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಇವು ಕೆಲಸ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣಿಗೆ ಶಾಪ್ ಆಗತ್ತೆ 100% ಅವ್ರಿಗೆ.